अरे तुम्ही जर सगळेच नाही म्हणताय तर निशांत शेठचं झालं काय? तुम्ही सगळे शुद्धीत होतात का? बस काय साहेब, कामाच्या वेळी आम्ही सगळी कामं व्यवस्थित करतो. साहेब, हा शेठ कोणी 2 नंबरचा माणूस होता का? नाही म्हणजे 2 नंबरवाला असेल तर कुठेतरी गेम बिम झाला असेल नाही हे बाबन्या, तुझं डोकं म्हणजे आजकाल उलट सुलट चालायला लागलं. तसं नाही बाबा, काय की हा जंटलमन असेल तर आपला कुठेतरी सापडायला पाहिजे ना. साहेब, पार्टी मालदार होती नाही का तसं कोणी काय विचारलं का? काही टीप लागली का? नाही तर पार्टी मालदार असेल लेडीज बार मध्ये गाडी मला काय हरकत आहे? या दे आता या सगळ्यांना 2-2 हजार रुपये दे तू, म्हणजे सगळेजण लेडीज बार मध्ये त्याला शोधायला जाऊ दे. अरे बा, तू जरा शांत हो. उगीच एवढा वैतागू नकोस. आपण लोक ते त्यांच्या आकलेने विचार करतात, आपण दुर्लक्ष करायचं असतं. अरे त्यांना तू समजावून सांग ना. मग आपल्या घरातला माणूस आहे म्हणावतो, कोणी आलतू फालतू माणूस नाहीये आणि त्याला काय शोधायची आपण सुपारी वगैरे घेतलेली नाहीये. बाबा म्हणजे त्याला असं म्हणायचं नव्हतं. तो तुम्ही चालते बघू सगळेजण. हा चला निघा सगळे माझ्या डोळ्यासमोर. कोणाबद्दल वाद्याचं बोलता म्हणजे काय? हा चला निघा. बाबा शांत हो. एवढा त्रास करून घेऊ नकोस. तू आत बसतोस का जरा वेळ? तू मला शहाणपणा शिकू नकोस. मास्तरणीचा जावई आहे, त्याचा अपमान म्हणजे मास्तरणीचा अपमान नाही. अरे तू कर दुर्लक्ष, पण मला नाही जमणार आणि मी हे सगळं सहजही करणार नाही. सांगू ठेवतो तुला. आबा हो साहेब, पण गप्प बसा सगळे. खसखा सगळे येत ना पटकन. आणि तू बिंडोक आबासेमोर काहीतरी बोलतो वेड्यासारखा. लेडीज बार आणि ह्या त्या सांगितलेली कामं नीट करत नाही आणि नसते आयडिया देत बसतात बिंडोकासारखे. चला निघा सगळे. अरे आता निघा ना बाहेर व्हा. निघ ना. काय बोलतो ना आणतो रे. आता मला काय माहिती तू असं करताच केलं म्हणून. फोन घे जरा. हॅलो हॅलो, जोशी मॅडम आहेत का? हां, भूषण प्रधान बोलतो. मला जरा त्यांच्याकडे काम होतं. हां मॅगमी सर, इन्स्पेक्टर नाईक साहेब आपणच का? बोला, काय काम आहे? असताना का पोलीस चौकी पालघर? हो, मला रॉड्रिक्स साहेबांनी आपल्याला भेटायला सांगितले. कसा? बोला. आपण खाऊन घ्या ना मग. नाही बोला, काय काम आहे तुमचं? मी विक्टर दामले. मुंबई अहमदाबाद रोडवर मस्तान चौकापासून 2 किलोमीटर दूर स्वस्तिक हॉटेल आहे. हॉटेल, लॉजिंग, बोर्डिंग, बार. दामले, तुमचं काम काय ते सांगितलं तर बरं होईल. मी तिकडे मॅनेजर म्हणून नोकरी करतो साहेब. 3 दिवसापूर्वी एक कस्टमर आला. साहेब, मी चेहरा बघितला का मनुष्य ओळखतो. मनुष्य तसा फार चांगला वाटला म्हणून आमच्या लॉजिंगमधली फार चांगली रूम त्याला दिली. 2 दिवसापासून लॉन्ड्रीची ऑर्डर नाही, चहाची सुद्धा ऑर्डर नाही. सफाईवाला गेला तर दरवाजासुद्धा उघडत नाही. त्यानंतर बेल मारली, दरवाजा ठोठवला तरी आतून आवाज नाही. मग शेवटी मी मास्टर की मागवली आणि दरवाजा उघडला तर माझी पार टरकली साहेब. त्याची हालत फार खराब होती साहेब. 1 मिनिट. तो माणूस साहेब, हाच तो मनुष्य, हाच. हॅलो, कोण? भूषण प्रधान का? हां, भूषण प्रधान बोलतो. हा, मी इन्स्पेक्टर नाईक बोलतोय, समर्थनगर पोलीस स्टेशन मधून. हां बोला. प्रधान साहेब, एक बॅड न्यूज आहे निशांत महाजनच्या संदर्भात. हां, त्यांची डेड बॉडी सापडली आहे पालघरला. काय? कधी? नाही, तुम्ही एक काम करा, तुम्हाला ताबडतोब माझ्यावर निघावं लागेल. तुम्ही इकडे निघून या, मी तुमची वाट बघतो. ठीक आहे, मी पोचतो ताबडतोब. आम्ही आलोच. हां, ठेवा फोन. हां. अरे बोल ना, काय ते? काय सांगू पोरी तुला? तू इथे कशा करता आलायस ते सांग. अशा करता म्हणजे मी तुला भेटायला आलोय. एवढ्या रात्री काय झालं? मन्ना काका, मी तुझ्या
पुढे हात जोडते. जे घडले ते सांग ना मला. जे घडलंय ते म्हणजे मला तुझा चेहरा सांगतोय. तू मला काहीतरी वाईट बातमी देणार आहेस. थांब पोरी. बातमी निशांत बद्दल काय झालंय? कुठे आहे निशांत? कसा आहे? सांग ना मला. कुठे आहे निशांत? कसा आहे? अरे बोल ना. कुठे आहे निशांत? कसा आहे तो? निशांत नाही. अनुष्का बरं मी निघते मग. नाही नाही थांब जरा. अक्षता, ए अक्षता, तिला विचारते आपण आत्ता जायचं आहे की सकाळी. आपण मगाशीच म्हणालात ना आपण उद्या जाऊया म्हणून. हो अगं मग नंतर लक्षात आलं सलग 2 दिवस आपण दिवसा घर बंद करून जातो ते सुद्धा बरोबर नाही ना. मागच्या दिवस जर मी घेते फोन. हॅलो. हा मन्ना काका बोल. काय? ए अक्षता, काय झालं? काय झालं? रडतेस का तू? हा सांग काय म्हणाला मन्ना? काय ग निशांचा काही पत्ता लागलाय का? कुठे काय सांग ना. रडू नकोस ग. सांग काय काय झालं? निशांची टेलिफोन सापडली. तुम्हाला मॅडम मॅडम बोला ना तुम्ही. काय झालं? तुम्ही स्वतःला सावरा मॅडम. काय झालं ग? अगं एवढ्या जीवाभरच्या दुखण्यातून मी उठले, जिवंत राहिले
काय काय पाहायचंय ग मी? एवढ्यासाठी जिवंत ठेवलंय का मला? अगं दुःख झेलण्याला सुद्धा काही मर्यादा आहे. अरे अजून किती परीक्षा बघणार आहेस माझ्या? मॅडम, तुमच्यापेक्षा फार मोठा अनाथ त्या अनुष्कावर झालाय. मोहिनीला सावरण्यासाठी तिची आई असून सुद्धा नसल्यासारखी आहे. मॅडम, तुम्हाला तिथे जायला हवं, तिला सावरायला हवं, तिला आधार द्यायला हवा. मॅडम, अगं पण मीच का? मला कोण आधार देणार? तुमचं दुःख बघून तुम्ही त्यांच्यासाठी उभं राहावं असं जर परमेश्वरालाच वाटत असेल तर. अगं पण का? कारण तुमच्या जबाबदाऱ्या संपल्यात असं परमेश्वराला जर वाटत नसेल तर. पण हेच पाहायला मला जिवंत ठेवलं. असेल का? जोपर्यंत तुमच्या मुलीला तुमची गरज आहे तोपर्यंत तुम्हाला या जगातून उतरण्याचं धाडस त्या परमेश्वराला तरी कसं होईल? मॅडम, प्लीज स्वतःला सावरा. मॅडम, रडू नका प्लीज. अक्षता, प्लीज रडू नकोस तू. बरोबर आहे. उठ रडू नको. तिथे अनुला, मोहिनीला आपल्याला धीर द्यायला हवा. आपलं दुःख रडू नको. आपण सकाळी गेलो तरी चालेल असं म्हणून. नाही, सुधा जोशी आपल्या कर्तव्यात कधीही कमी पडलेली नाही, आजही पडणार नाही. रडू नका. चला रडू नका. चला. अरे ते तू इथे थांबून काय करतोयस? खाली जाऊन पुढच्या तयारी लागा ना. मास्तरीण कुठे? ताईजवळ बसली. बरं, नाही म्हणजे सगळं चमत्कारिक आहे, पण मला एक गोष्ट कळत नाही. महाजनांच्याकडचं कोणीच दिसत नाही. आता काय करायचं? त्याचा विचार महाजनांनी करायला हवा होता ना. त्यांचे अहंकार त्यांच्या वाटेत आडवे येत असतील ना तरी येऊ दे. आपण काहीतरी मार्ग काढू. अगं, मार्ग काय काढू? अंत्यसंस्कार कोण करणार? मी आईला सांगते, ती तनुशी बोलेल, त्याला तयार करेल. तू बाकीची सगळी व्यवस्था कर ना. हो, ठीक आहे.
महाजनांची सर्व प्राथमिक माहिती तुम्ही मला दिलेली आहेच. त्यांचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्टही आलाय माझ्याकडे. मृत्यूपूर्वी त्यांनी झोपेच्या बऱ्याच गोळ्या घेतल्या असाव्यात मॅडम. त्यांचा मृत्यू 3 आय एम सॉरी मॅडम, पण मला माझं काम केलंच पाहिजे. तुम्ही बोला. त्यांचा मृत्यू 3 दिवसापूर्वी झाला. म्हणजे घरातनं बाहेर पडल्यानंतर 2 दिवस महाजन जिवंत होते. शक्य आहे? मॅडम, या 2 दिवसात त्यांनी कोणालाही म्हणजे तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. याचं कारण सांगू शकाल? म्हणजे नाही म्हणजे तुमचं त्यांचं काही भांडण किंवा मतभेद वगैरे? नाही. पैशावरून किंवा प्रॉपर्टीवरून काही? नाही. या गोष्टीवरनं साधी आमच्यात कधी वादावादी नाही झाली. मॅडम, मग तसं असेल तर 2 दिवसानंतर महाजनांनी झोपेच्या गोळ्या घेण्याचं कारण काय? मला नाही माहिती. कदाचित या 2 दिवसात त्यांनी घरी पुन्हा परतण्याबद्दल विचार केला असेल. नंतर त्यांना पटलं असेल की घरी परतण्यात काही अर्थ नाहीये, म्हणून त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या असतील. ही अशी शक्यता तुम्हालाच का वाटली? मॅडम, हे जर असं घडलं नसेल तर त्यांना झोपेच्या गोळ्या घेण्यासाठी कोणीतरी भाग पाडलं असेल. आणि जरी असं झालं असेल तर ही आत्महत्या नाही, हा खून असू शकतो, नाही का? एनिवे मॅडम, मी पुन्हा येईन. हॅलो, हां भोळे, मी अक्षता जोशी बोलते. हो, माझे मेहुणे वारले. हे बघा, आताचा तो दौरा कॅन्सल झालाच आहे. पुढचा दौरा तुम्ही प्लीज आखून ठेवा. हो, मी त्या दौऱ्यावरूनच मुंबईला येईन. प्लीज ठेव. ओके. तू निघाली आहेस? नाही ग, माझ्या सेक्रेटरीनं दौरा आखायला सांगितलं मी. कधी? 2-3 दिवस तरी नाही, ते कळवतील काय ते. तू ठीक आहेस ना? काय ग, डोकं दुखतंय? थोडं. कालपासून काहीच जेवली नाही आहेस तू, म्हणून दुखत असणार. कसं वाटेल ग जेव्हा असं? हां, त्यात तो कोण नाईक, तो येऊन म्हणाला की निशांचा खून झाला असेल. अगं, कसं शक्य आहे खून होणं? कोण करेल? कशा करता करेल खून? ताई, हे बघ, ते नंतर बघू आपण. तू बस इथे, शांतपणे बस. हे बघ, मी आता काहीतरी खायला करते तुला, ते मुकाट्याने खायचं, औषधं घ्यायची आणि डोक्याला विश्रांती द्यायची, कळलं? म्हणजे काय, विचार नाही करायचा? हो. तोपर्यंत आंघोळ करून घ्यायचं. नाही, मी काही खाणार नाही. ताई, आता तू माझी ताई नाही आहेस, मी तुझी ताई आहे. मी जे काही सांगेन ते मुकाट्यानं ऐकायचं, काय करून देईन ते खायचं, कळलं ना? जे झालं ते आपण टाळू शकलो नाही ना. आता सत्य आणि परिस्थितीत दोन्हींना सामोरं जावंच लागणार आहे. त्यामध्ये स्वतःची हेळसांड करून चालेल का ग? करते काहीतरी.